की आत्ताची जी मुलं आहेत, जी सेकंड जनरेशन आहे असं आपण म्हणूया, त्यांना याचे साईड इफेक्ट जास्त होत आहेत असं नाही वाटत का? कारण अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे मुलांचं करिअर काहीतरी वेगळं आहे आणि ती ओढली जातात या माध्यमांमध्ये. आणि शेवटी या सगळ्याचा म्हणजे माध्यमांमध्ये बातम्या येणं, त्याची सातत्यानं चर्चा होणं, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, त्याचे दुष्परिणाम या मुलांवर होतात. हे तुम्हाला असं नाही वाटत? पर्से असं कोणाबद्दल नाही मला माहीत सांगतायत, पण मला असं वाटतं की हे तसं शेवटी राजकारण हे म्हणजे तुम्ही असाल तर राजकारण हे तुमच्याशी निगडित आहे. तुमच्या माध्यमातून जर ते घरात जाणार असेल आणि त्या मुलांना जर त्याच्यावर प्रभाव पडणार असेल, म्हणजे पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल कुठलाही असेल, तर त्यांच्या वाढीसाठी ते कारण मुलं शेवटी टप्प्याटप्प्याने वाढत असतात, त्यांचे ते फेजेस असतात, ते कसं ते आत्मसात करतायत, कसं त्याला रिॲक्ट करतायत. तर खूप लवकर ह्या सगळ्याला एक्सपोज झाल्यामुळे त्याचा दुष्परिणामच होताना दिसत आहेत असं किमान मला तरी वाटतं. मला असं वाटतं की कधी कधी आपण वन्स यू स्टार्ट वॉकिंग ऑन द पाथ द वे अपियर्स. सो कधी कधी आपल्याला काही अनुभव चांगले येतात, काही वाईट येतात. समजा आपल्याला वाईट आलं, माझे वडील नेहमी सांगतात आपल्याला वाईट आलं तर एकदा ठीक आहे वाईट आलं, पण आपण त्याच्यातनं करेक्शन करायचं आणि पुढे चालायचं. असं तर नाही होऊ शकत की कुठली गोष्ट आपल्याकडनं चुकणार नाही किंवा आपल्या असेसमेंटमध्ये नेहमी आपण बरोबरच असू. सो इट इज हाऊ यू एखादी वाईट अनुभव आला तर दुरुस्ती करायची. असंही समजा सवय लागली तर आपण आपोआप चांगल्या बरोबर यू फाइंड युअर ओन पाथ. पण समजा आपण वाईट अनुभव येऊनसुद्धा समजा आपण त्याची हे नाही केली, इंट्रोस्पेक्शन करून दुरुस्ती नाही केली, मग वाईट अनुभव येत राहणार. म्हणून मला असं वाटतं की मला तरी हे पटतं की त्या कुठल्याही प्रकारे समजा मला गरज वाटली तर मी कोणाला इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. समजा मला लक्षात आलं की हे सुद्धा चांगलं नाही आहे तर मी दुसऱ्यांदा नाही करणार. सो व्हॉट वर्क्स वेल यू कीप रिपीटिंग दॅट. व्हॉट डझंट वर्क फॉर यू टेस्ट अँड ट्राय. हां, पण फार पण नाही. 2-3दा चुकीच्या गोष्टी त्याच परत करणं म्हणजे मग ते दॅट इज रिपीटिंग मिस्टेक्स. यू आर लीडिंग टू अ कलोसल फेलियर. सो इट्स आय थिंक इट्स कॉमन सेन्स प्रिटी मच.